ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 15वा अध्याय. अंधविश्वास आणि पाखंड यांच्या विरुद्ध परिवर्तन क्रांती. आडंबर व अंधविश्वास रहित समाजाची स्थापना महर्षी दयानंदांच्या अनेक उपकारांपैकी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विचार न करता की काय प्रत्यक्षात असे केल्यास असे होईल आणि केवळ कोणाच्या म्हणण्याने असे करणे सुरू करणे यास अंधविश्वास म्हणतात. हीच बाब कुरीतीचे रूप घेते आणि शेवटी याप्रमाणे सतत करत राहिल्यास याच प्रक्रियांना पाखंड म्हटले जाते. सर्वसाधारणपणे महर्षी दयानंद सरस्वती यांना कुप्रथा व अंधविश्वासांच्या विरुद्ध शंखनाद करणाऱ्या महापुरुषाच्या रूपात स्मरण करण्यात येते. येथे आपण चर्चा करूयात की त्यांनी या क्षेत्रात कशा प्रकारे विचारांच्या परिवर्तन क्रांतीला सुरुवात केली. महर्षी दयानंदांनी आपल्या प्रवासाच्या दरम्यान भारताला खूप जवळून पाहिले व समजून घेतले होते. धर्माच्या नावावर चालणारे अंधविश्वास व पाखंड आम्हाला निरंतर दुर्बळ करत होते आणि आमच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या मागे खूप मोठे कारण धार्मिक अंधविश्वास हेच होते. जेव्हा वेदाच्या परंपरा काही प्रमाणात शिथिल पडू लागल्या होत्या तेव्हा सुद्धा महाभारत युद्धाच्या भूमिकेत श्रीकृष्ण पांडवांना सांगतात की क्षत्रियाचा धर्म आहे अन्यायपूर्ण शासन संपवून न्यायाचे शासन आणणे, जेणेकरून प्रजा शांततेने राहील. याकरिता युद्ध करावे लागले तरी चालेल. युद्ध झाले. परिणाम विनाशकारी का असेना, पण आततायी लोकांचे शासन समाप्त झाले. कंस आणि जरासंध यांच्या वधाकरिता श्रीकृष्णांनी पुरुषार्थ केला, केवळ प्रार्थनेच्या भरवशावर राहिले नाहीत. रावण जेव्हा सीतेचे हरण करून घेऊन गेला तेव्हा श्रीरामांनी हात जोडून ईश्वराची प्रार्थना नाही केली की हे भगवान, माझी पत्नी मला परत मिळवून दे. उलट त्यांनी आपली योग्यता व नीती यांच्या बळावर युद्ध करून रावणाचा वध केला व सीतेलाही मुक्त केले आणि धर्माचे शासन स्थापन केले. आम्ही यापूर्वी चर्चा केली आहे की अविद्येचा प्रचार अधिक होण्याचे कारण वेदांचे चुकीचे अर्थ होणे हे होते. लहानशा वाक्य परिवर्तनाचा किती मोठा प्रभाव पडतो पहा. उदाहरणासाठी ज्ञान कसे अंधविश्वासाचे रूप धारण करते हे समजून घेऊ. ज्ञानगंगेत स्नान करण्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. याचा अर्थ झाला की जेव्हा विद्याप्राप्तीमुळे व्यक्ती सत्य व असत्य जाणून घेतो, योग्य अयोग्य यांना जाणून घेतो, तेव्हा तो चुकीचे काम सोडून योग्य काम करण्यास प्रवृत्त होतो, ज्यामुळे तो दुःखापासून वाचतो आणि दुःखापासून वाचण्यालाच पापापासून सुटणे म्हणवले जाते. कारण पापापासून मुक्ती याचा अर्थ दुःखापासून मुक्ती हाच आहे. आता उपरोक्त वाक्यातील केवळ ज्ञानगंगेतून ज्ञान वगळून पुन्हा पुन्हा म्हटले गेले तर वाक्य असे होईल: गंगेत स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते. प्रत्यक्षात झालेही असेच. ज्ञानाशिवायच या वाक्याचा प्रचार केला गेला. लोकांना सरळ मार्ग मिळाला आणि ते देखील केवळ गंगेत डुबकी मारल्यानेच मुक्तीचा मार्ग शोधू लागले. आपण विचार करा की जेवढी काही प्राचीन गुरुकुले, वेद पाठशाळा होत्या त्या सर्व या पवित्र नद्यांच्या काठावरच होत्या. उज्जैन, काशी, हरिद्वार, मथुरा, नाशिक, प्रयागराज आणि याच पाठशाळांमध्ये ज्ञानाची गंगा प्रवाहित होत होती. ज्यांनी शिकवायला पाहिजे होते त्यांनासुद्धा गंगेत बुडी मारून दक्षिणा घेण्यात आनंद वाटू लागला. आणखी ज्यांनी शिकायला पाहिजे होते त्यांनाही केवळ गंगेत बुडी मारल्याने पापापासून मुक्तीचा सरळ मार्ग मिळाला.
हळूहळू आम्ही कर्तव्य विमूढ झालोत आणि सर्व काही असे मानून बसलोत की सर्व काही ईश्वर करील. तो मोठा शक्तिशाली आहे. तो दुष्टांचा संहार करील. त्याने तिसरा डोळा उघडला तर कोणीही भस्म होऊ शकतो. बस याच अंधविश्वासाने आम्हाला गुलाम व गरीब बनवून टाकले. हे प्रसिद्ध आहे की जेव्हा गजनीचा महमूद सोमनाथ मंदिराची अमाप संपदा लुटत होता व मंदिर तोडत होता, तर हेच पाहून हैराण होता की त्याचा कोणीही विरोधी नव्हता. तो गजनवी नामामध्ये लिहितो की जेव्हा मी व माझी सेना मंदिर तोडत होती, तेव्हा हजारो पंडित व भक्त दूर उभे राहून हात जोडून प्रार्थना करत होते की हे बाबा सोमनाथ, आपण स्वतःचे पण रक्षण करा आणि आमचे पण रक्षण करा. मंदिराचे पुरोहित त्यांना आश्वासन देत होते की बस आता काही वेळातच सोमनाथ तिसरा डोळा उघडतील आणि विरोधी सेना नष्ट होऊन जाईल. तो पुढे लिहितो की जर त्यावेळी हात जोडून प्रार्थना करण्याऐवजी ते सर्व लोक 2-2, 4-4 दगड देखील उचलून माझ्या सैन्यावर फेकून मारते, तर माझ्या सेनेचे पाय उखडले गेले असते आणि दुसऱ्यांदा त्याला लुटण्याचे धैर्य झाले नसते. भारताचा इतिहास या बाबीचा कित्येक प्रसंगी साक्षी आहे की आम्हाला युद्धात फक्त यासाठी पराजित व्हावे लागले की आता हल्ला करण्याकरिता शुभ मुहूर्त नाहीये. जेव्हा हल्लेखोर सेना पुढ्यात येऊन उभी राहिलेली होती. अनेक युद्धामध्ये आमचे काही सैनिक यासाठी भोजन करू शकले नाहीत, कारण ते तथाकथित खालच्या जातीच्या सैनिकांनी बनवले होते. विचार करा, किती नुकसान करून घेतले आहे आम्ही आमच्या अंधविश्वासांनी. शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की काशी वगैरे नगरामध्ये जाऊन ज्ञान मिळवल्याने मोक्षाचा मार्ग मिळतो. बस यातील ज्ञान शब्द वगळून प्रसिद्ध करण्यात आले की काशी नगरीमध्ये गेल्यास मोक्षाचा मार्ग मिळतो. बस लोक आपल्या मरणाची वाट पाहण्यासाठी काशी वगैरे नगरांत जाऊ लागले आणि फक्त तेथे मरण आल्यास मोक्ष शोधू लागले. ही तर फक्त समजावण्यासाठी दिलेली 1-2 उदाहरणे आहेत. महर्षी दयानंदजींच्या आगमनापूर्वी अंधविश्वासांचा इतका गाजावाजा झालेला होता आणि या अंधविश्वासामध्ये लोक एवढे रूढ झाले होते की सगळ्या समाजाची रचनाच बिघडत चालली होती. उदाहरणासाठी पहा, नवजात बालकाची कुंडली पाहिली. त्यात लिहिले होते की याच्यात पितृदोष आहे. तर सांगितले की हा बालक जर आपल्या पित्याला पाहिल तर पित्याचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून बालकालाच मारून टाकले जाई किंवा कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी त्याचे दान दिले जात असे. भूतप्रेताच्या नावावर महिलांना झाडफूक करणे, त्यांच्या अंगात चुडेल स्त्रीभूत आल्याचे सांगून त्यांना मारहाण करणे आणि अशा कित्येक घटनांमध्ये मृत्यू होणे ही सामान्य बाब होती आणि मृत्यूचा सगळा दोष भूतावर लादत असत. भाग्य म्हणजे भविष्यफळ पाहणे हा एक असा अंधविश्वास पसरवण्यात आला होता. म्हणजे काही लोकांमध्ये कोणाचेही भाग्य जाणण्याची क्षमता असते. हरिद्वार, काशी इत्यादी ठिकाणी मृत्यू होण्याने मोक्षाची प्राप्ती होते अशा अंधविश्वासांनी लोकांना विद्येपासून विमुख केले आणि येथील धनसंपत्ती स्वर्गात गेल्यावर मिळते म्हणून भोळी बाबडी माणसे आपली धनसंपत्ती तेथे घेऊन जातात, मंदिरामध्ये जमा करवितात आणि मोक्षासाठी तेथेच मृत्यूची प्रतीक्षा करतात. हाताच्या रेषामध्ये भाग्य पाहून सांगण्याचा भ्रम पसरवणे, माथा पाहून भविष्याची माहिती सांगण्याचा दावा करणे, गाय, माकड, अस्वल, पोपट यांच्याद्वारे भविष्याची माहिती सांगतो इत्यादींची घोषणा करणे हे सर्व नाटक, आडंबर व फसवणुकीचे प्रकार आहेत. असे अनेक प्रकारचे अंधविश्वास मानत राहिल्याने काय नुकसाने झाली यावर आणखी दृष्टी टाकावी. केवळ गंगा वगैरे नद्यामध्ये स्नान केल्याने पुण्य मिळतील अशा भावनेमुळे विद्या अध्ययन इत्यादी कमी होत गेले.
गंगा मातेच्या स्नानाने सर्व पापांपासून मुक्ती होती या विश्वासामुळे चुकीच्या कामांना चालना मिळाली, अर्थात सामाजिक अपराध वाढणे सुरू झाले. केवळ काशी इत्यादी नगरामध्ये मृत्यू झाल्यास मोक्ष प्राप्त होतो अशी प्रसिद्धी झाल्यामुळे मोक्ष मार्गासाठी ज्या अष्टांग योगाद्वारे जीवनाला संचालित करण्याची परंपरा होती ती समाप्त होत गेली. याच अंधविश्वासांच्या प्रचलनामुळे समाजात स्पृश्य, अस्पृश्यता, उच्च नीच इत्यादी अन्य कुप्रथांचा जन्म झाला. प्रत्येक हानीसाठी ग्रह नक्षत्रांना दोष देण्यात येत असल्याने त्याच्या वास्तविक कारणांचा शोध घेण्याची गरज संपली आणि आम्ही दुर्बळ होत गेलो. ईश्वराच्या जागी इतरांची पूजा करण्याचा मार्ग उघडला. आधुनिक काळात अनेक समाजसुधारक झाले. त्यांनी समाजात पसरलेल्या काही कुप्रथांकडे तर लक्ष आकर्षित केले. स्त्री शिक्षणाबाबत बोलणी केली, उच्च नीचतेचा विरोध केला. परंतु अंधविश्वासाचा मुद्दा निघाल्यावर यास धर्माचा विषय म्हणून बहुतेक समाजसुधारकांनी या विषयावर मौन राहणेच ठीक मानले. परंतु अंधविश्वासांना संपूर्ण मानवजातीच्या उन्नतीसाठी बाधक मानत आधुनिक काळात आपले म्हणणे सप्रमाण, स्पष्टपणे आणि निर्भीकतेने सांगणारे प्रथम महापुरुष महर्षी दयानंदजी हेच होते. इंग्रजी सरकारांनी देखील काही कुप्रथांच्या विरुद्ध काही पावले उचलली होती, परंतु धर्माच्या नावावर चालणाऱ्या अंधविश्वासाविरुद्ध ते सुद्धा धार्मिक मामले म्हणून काहीही म्हणायला तयार नव्हते. ज्यांनी यास थांबवायला हवे होते तो वर्ग व्यक्तिगत स्वार्थाच्या पूर्ततेसाठी सामान्य जनतेला अंधविश्वासाकडे ढकलत होता. विशेष करून समाजसुधारक जे यापासून दूर राहत होते. आधी इंग्रज सरकारे आणि नंतर लोकतांत्रिक सरकारे धार्मिक विषयांत जास्त दखल न देण्याच्या धोरणावरच चालू इच्छित होते. तेव्हा विचार करावा लागेल की समाजाला मग योग्य दिशा दाखवेल कोण? प्रत्येकजण धर्माची बाब म्हणून यापासून वाचू इच्छित होता. या सगळ्यांचा एक परिणाम हा देखील झाला की बहुतांश भारतीय आपल्या गुलामीला आपले भाग्य समजूनच बसले होते. त्यांना असे वाटायचे की हीच आमची नियती आहे. आमच्या भाग्यात असेच लिहिलेले असेल तर आम्ही काय करू शकतो? आणि याच विचाराने त्यांना पूर्णपणे अकर्मण्य बनवून टाकले होते. ते नोकरी तर करत होते, परिवाराच्या पालनपोषणासाठी, कष्ट मजुरीत करत तर होते परिवाराच्या पालनपोषणासाठी. सामाजिक किंवा राष्ट्रीय जबाबदारीचा कोणताही राष्ट्रबोध त्यांना नव्हता आणि हे सुद्धा आमच्या गुलामीच्या अवस्थेचे मुख्य कारण बनलेले होते. ऋषी दयानंदांनी यास आपले मुख्य कर्तव्य समजून याबाबत आवाज उठवला. त्यांनी म्हटले होते, जे धनाढ्य दरिद्री प्रजा राजा होतात ते आपल्या कर्मांनी होतात, ग्रहामुळे नव्हे. वेद म्हणतो, माझ्या डाव्या हातात कर्म आहे आणि उजव्या हातात विजय आहे. मी सुवर्णाचा विजेता व्हावे. महर्षी दयानंद सरस्वतीजींनी आपल्या प्रवचनामधून आणि साहित्यात जन्मकुंडली, भूतप्रेत, डाकिनी, चुडेल, भविष्यफळ इत्यादींचा कडाडून विरोध केला. यांच्या विरोधात बोललेसुद्धा, लिहिलेसुद्धा. आवश्यकता पडली तेव्हा शास्त्रार्थही केले. आम्ही कधीतरी विचार करावयास हवा की शेवटी काय गरज होती दयानंदांना यांच्या विरोधात बोलण्याची. कोणी मांजर आडवे गेले म्हणून थांबत असेल तर यात दयानंदांना काय त्रास आहे? कोणी गंगेत स्नान करण्याने पापापासून मुक्ती मानत असेल तर दयानंदांना काय अडचण आहे? दयानंदांचा सर्वात अधिक विरोध याच कारणाने तर झाला. अनेक लोकांचे व्यापार बंद होत असत. मग ते का बरे दयानंदांना दोष देणार नाहीत? परंतु त्या भयंकर विरोधासमोरही अचल राहून मानव मात्राची उन्नती समोर ठेवून केवळ सत्य सांगण्याचे साहस करणारे संत महर्षी दयानंदच होते. जर ते गप्प बसले असते तर किती हानी झाली असती आमच्या समाजाची, थोडा विचार करा. परंतु दयानंद मानवांचे हित इच्छित होते.
त्यांच्या मनात कोणाबद्दल द्वेष व कोणाबद्दल विशेष मोह नव्हता. केवळ मानव मात्रास सत्याकडे नेण्यातच समाजाचे हित समजत होते. त्यांनी या गोष्टीची अजिबात पर्वा केली नाही की समाजाचे लोक काय म्हणतील. कोणी दुःखी होईल, कोणी नाराज होईल वा कोणी क्रोधित होईल. त्यांनी कोणत्या एखाद्या मताच्या अंधविश्वासावर आवाज उठवला नाही, तर अस्तित्वात असलेल्या जेवढ्या विचारधारा आहेत त्या सर्वांमध्ये आस्था व धर्माच्या नावावर चाललेल्या पाखंड व अंधविश्वास यांच्यावर थेट प्रहार केला आणि आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथातील एका मोठ्या भागात या विषयावर लेखन केले. त्यांनी एका चिकित्सकाप्रमाणे रोग्याच्या प्रती आपले कर्तव्य पार पाडले आणि काही क्षणासाठी कडू तर कडू पण औषध शेवटी रोग्याचा फायदाच करते या धोरणावर काम केले. त्यांच्या या सुधारणावादी बाबींचा तीव्र गतीने परिणाम होण्यास सुरुवात झाली. लोकांमध्ये चेतना जागृत झाली. योग्य व अयोग्य या संबंधात जागरूकता निर्माण झाली. लोकांनी विचार करायला सुरुवात केली. आज कोणी येऊन कोणाला काहीही म्हटले की असे करण्याने असे होईल, तर एकदम कोणी विश्वास करणार नाही. आता लोक आधी विचार करतात, चर्चा करतात. काय आज असेच एखाद्या धार्मिक गुरुने म्हटले म्हणून आता कोणी आपली धनसंपत्ती मंदिरात मठात जमा करून स्वर्गात जाण्याचा मार्ग शोधतो? या अंधविश्वासापेक्षा थोडे वर येऊन विचार करणे सुरू झाले. भारतीयामध्ये हा भाव जागृत होणे सुरू झाले. त्यांच्या विचारामध्ये या गोष्टी निर्माण झाल्या की आमच्या या दुरावस्थेसाठी आम्ही स्वतःच जबाबदार आहोत. आम्हालाच काहीतरी करावे लागेल. नियती वा भाग्याच्या भरोशावर बसून आम्ही आपले भविष्य बनवू शकणार नाहीत. आता सोमनाथाच्या काळासारखी अकर्मण्यता नव्हती. आता काहीतरी करण्याचा भाव निर्माण झालेला होता. भारतीय उठले, संघटने बनली. जे कधी केवळ भाग्याच्या भरोशावर बसले होते ते आता इंग्रजांच्या विरुद्ध युद्धाकरिता तयार होते. किंबहुना ते बलिदान देण्यासाठी सुद्धा तयार होते आणि केवळ तयारच नव्हते तर बलिदान करणाऱ्यांची एक खूप मोठी सेना बनली आणि इंग्रजांच्या अत्याचारांची मूकदर्शक बनून पाहत राहिली नाही, परंतु त्यांच्या विरुद्ध आंदोलने केली, बलिदाने दिली. केवळ यासाठी की आता केवळ भाग्याच्या भरोशावर नव्हे, कर्माच्या भरोशावर जीवन जगायचे आहे आम्हाला. हीच तर होती परिवर्तनाची क्रांती आणि या क्रांतीचा शंखनाद करणारे होते दयानंद सरस्वती. अनेक सामाजिक सुधारक धार्मिक अंधविश्वासांना समाजाच्या हानीचे मोठे कारण समजत होते, पण धार्मिक विषय समजून या विषयावर बोलायचे नेहमी टाळत असत. पुरोहित वर्गाचा संभाव्य विरोध त्यांना सतावत राहिला आणि ते इच्छा असूनही एक शब्द बोलू शकले नाहीत. महर्षी दयानंदांना देखील या विषयावर बोलण्याकरिता लोभ प्रलोभने दिली गेली, धमकावले गेले, तलवारी पण उपसल्या गेल्या आणि विष देखील दिले गेले. परंतु महर्षी दयानंदांनी केवळ सत्य हाच आपला मार्गदर्शक मानून निरंतर आपली वाटचाल चालू ठेवली. आपली प्रवचने, भाषणे, लेखन, पुस्तके यामधून हा विषय मांडला. एवढा दृढतेने हा विषय समाजाच्या उन्नतीच्या भावनेने मांडणारे प्रथम योद्धा महर्षी दयानंद सरस्वतीजी हेच तर होते.